वेलकम स्टुडंट, मी प्राध्यापक सागर मेश्राम राज्यशास्त्र विभागातर्फे तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहोत. आज आपण BA फर्स्ट इयर फर्स्ट सेम पॉलिटिकल थिअरी राजकीय सिद्धांत या टॉपिकचा स्वातंत्र्य हा टॉपिक आज आपण अभ्यासणार आहोत. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण स्वातंत्र्याचा अर्थ व्याख्या अभ्यासलेला होता. स्वातंत्र्य म्हणजे काय याबद्दलचा आपण मागच्या लेक्चर्समध्ये अभ्यास केला. आज आपण स्वातंत्र्याची वैशिष्ट्ये आणि स्वातंत्र्याचे महत्त्व पाहणार आहोत. स्वातंत्र्य म्हणजे काय तर मूलभूत अधिकारामध्ये जो भारतीय राज्यघटनेमध्ये जो मूलभूत अधिकारामध्ये स्वातंत्र्य देण्यात आलेला आहे तो स्वातंत्र्य नाही. तर स्वातंत्र्य म्हणजेच काय त्याच टाईपचे स्वातंत्र्य म्हणजे ऑटोमॅटिकली तोच स्वातंत्र्याचे आपण आजच्या लेक्चर्समध्ये बोलत नाही. तर जेव्हा आधुनिक काळामध्ये व्यक्ती टोळ्याने राहायला सुरुवात केलं आणि टोळ्यातून राहता तो गटातून राहता जेव्हा त्याने कुटुंब तयार झाले आणि शेवटचा टप्पा जेव्हा राज्य तयार झालं आणि त्या राज्याला चालवण्यासाठी किंवा त्या राज्यातल्या लोकांना जनतेला लीड करण्यासाठी एखाद्या शासन संस्थेची आवश्यकता होती. आणि त्या आवश्यकता भागण्यासाठी एक शासन संस्था असायला पाहिजे. ओके. आणि त्या शासन संस्थेमध्ये सार्वभौमता, स्वतंत्रता, समानता हे सर्व पॉईंट असायला पाहिजे. तेच स्वातंत्र्य आपण इथं बघत आहोत. काल आपण पाहिलेलं होतं की स्वातंत्र्याचे अर्थ, महत्व, अर्थ, व्याख्या आणि स्वरूप. आपण पाहिलेलं होतं की नकारात्मक स्वातंत्र्य आणि सकारात्मक स्वातंत्र्य असे दोन प्रकारचे स्वातंत्र्य आपण मागच्या लेक्चर्समध्ये पाहिलं. नकारात्मक स्वातंत्र्य काय म्हणत असतात की आधुनिक म्हणजे आताच्या स्वातंत्र्यापेक्षा प्राचीन काळामध्ये जो स्वातंत्र्य होता तो बेस्ट होता, म्हणजे तो चांगला होता. आताच्या काळामध्ये म्हणजे आधुनिक काळामध्ये जो स्वातंत्र्य आहे त्यावर व्यक्तीने, शासन संस्थेने काही मर्यादा, काही अटी बांधलेल्या आहेत. ओके. त्याच्यात जे नकारात्मक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते म्हणजे मान्यतेकर्ते कोण आहेत तर हॉब्स, रुसो, J.S. मिल. तर सकारात्मक स्वातंत्र्य काय म्हणतात की मनुष्याला समाजामध्ये जे मनुष्यापासून हानिकारक होत असेल असे स्वातंत्र्य देऊच नाही. मनुष्यापासून समाजाला हानिकारक होत असेल असे स्वातंत्र्य मानवाला देऊच नाही. आणि त्या समाजामध्ये प्रत्येक मानवाला आपल्या दैनंदिन जीवन, मूलभूत गरजा आणि स्वतःचा व्यक्तिमत्वाचा विकास करण्याचे स्वातंत्र्य असायला पाहिजे, म्हणजे सकारात्मक स्वातंत्र्य. ओके. त्याचे पुरस्कर्ते कोण आहेत सकारात्मक स्वातंत्र्याचे तर T.S. ग्रीन, हेराल्ड लास्की, ओके, डेव्हिड स्टर्न्स. हे काय तर सकारात्मक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहेत. क्लिअर. आज आपण पाहणार आहोत स्वातंत्र्याची वैशिष्ट्ये. तर प्राचीन काळामध्ये जेव्हा शासन संस्था निर्माण झाली आणि त्यामध्ये स्वातंत्र्य देण्यात आलं तर स्वातंत्र्याचे वैशिष्ट्य कसे होते तर स्वातंत्र्याला नकारात्मक आणि सकारात्मक स्वातंत्र्य आपण पाहिलं, परंतु पुढे चालून नकारात्मक स्वातंत्र्याचे स्वरूप राज्यकर्त्यांनी ॲक्सेप्ट केलेले नाही. म्हणजे राज्याचे स्वरूप हे नकारात्मक स्वरूप राहू शकत नाही असे मान्य झाले. त्यानंतर नागरिकांमध्ये सकारात्मक स्वरूप प्राप्त झाले. याचा अर्थ स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. म्हणजेच काय तर स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला काहीही करण्याची मुभा नाही. स्वातंत्र्य म्हणजेच काय जसा आला तर व्यक्ती आपला व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतो, परंतु तो व्यक्तिमत्वाचा विकास करताना दुसऱ्यांच्या भावभावनेला ठेच अडचण प्राप्त करू शकत नाही. म्हणजेच काय त्यावर काही मर्यादा आहेत. ठीक आहे. कायदा ही स्वातंत्र्याची पहिली अट झालेली आहे. म्हणजेच काय स्वातंत्र्य उपभोगताना आपल्याला कायद्यावर बोट मांडूनच तो स्वातंत्र्य उपभोगायचा आहे. त्यानंतर काय स्वातंत्र्य अधिकाराचा परिणाम झालेला आहे. हे संपूर्ण पॉईंट आपल्याला आज आपल्या लेक्चर्समध्ये पाहायचं आहे. त्यानंतर स्वातंत्र्याचे महत्त्व आपल्या प्राचीन काळामध्ये आणि आधुनिक काळामध्ये काय आहे. व्यक्तिमत्वाचा विकास झाला, शासन संस्था आली, लोकशाही आली, समाजामध्ये सुधार आला, शिक्षण व्यवस्था झाली, समान प्रमाणात सर्वांना वागणूक मिळाली, स्वातंत्र्य आणि समता प्राप्त झाली. क्लिअर. हेच आपण आजच्या लेक्चर्समध्ये अभ्यासणार आहोत. तर सुरू करूया आपण आज.
स्वातंत्र्याची वैशिष्ट्ये. पॉइंट्स आहे तुमचं स्वातंत्र्याची वैशिष्ट्ये. पहिला वैशिष्ट्य आहे की स्वातंत्र्याचे स्वरूप नकारात्मक राहू शकत नाही. स्वातंत्र्याचे स्वरूप नकारात्मक राहू शकत नाही. म्हणजेच काय तर नकारात्मक विचारसरणी काय आहे, व्यक्तीला राज्य शासनामध्ये संपूर्ण पद्धतीची स्वातंत्र्य असायला हवे. त्यामध्ये कोणतेही शासन संस्थेचा हस्तक्षेप व्हायला नको. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मर्जीनुसार वागण्यास मुभा मिळावी. हे काय तर नकारात्मक स्वातंत्र्याची एक विचारसरणी आहे. ठीक आहे. आणि म्हणून या विचारसरणीला आधुनिक काळामध्ये खंडन करण्यात आलेलं आहे. म्हणून स्वातंत्र्याच्या वैशिष्ट्याचा पहिला पण सांगत आहे की स्वातंत्र्याचे स्वरूप नकारात्मक स्वरूप राहू शकत नाही. त्यानंतर काय आहे, व्यक्ती विकास आणि सामाजिक सद्भाव यांचा समन्वय. म्हणजे समाजामध्ये किंवा राज्यामध्ये स्वातंत्र्य कशाला असायला पाहिजे तर व्यक्तीचा व्यक्तिगत विकास होण्यासाठी आणि सामाजिक सुधारणा किंवा समाजामध्ये समता प्रस्थापित होण्यासाठी. त्यानंतर आहे की स्वातंत्र्य अधिकाराचा परिणाम आहे. स्वातंत्र्य काय आहे, अधिकाराचा परिणाम आहे. प्रत्येक व्यक्तीला अधिकार मिळाला पाहिजे. कधी तो स्वतंत्र राहील तेव्हा, त्यामध्ये समता प्राप्त राहील तेव्हा. म्हणून सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचे वैशिष्ट्य काय तर स्वातंत्र्य हा अधिकाराचा परिणाम आहे. आता स्वातंत्र्याचा अधिकाराचा परिणाम आहे तर तो कशाशी संबंधित येत असते, लोकांशी संबंधित असते, व्यक्तीशी संबंधित असते. म्हणून पाचवा पॉईंट तुम्हाला सांगण्यात आलेला आहे की स्वातंत्र्याचा संबंध व्यक्तिमत्व विकासाशी आहे. स्वातंत्र्य एखाद्या राज्यामध्ये व्यक्तीच नाही तर स्वातंत्र्य कसा मिळेल, कोणाला स्वातंत्र्य देतील. म्हणून स्वातंत्र्याचा संबंध अधिकाराशी सोबत आहे आणि तो अधिकाराचा संबंध स्वातंत्र्याचा संबंध एखाद्या जनतेशी त्या राज्यामधल्या असलेल्या लोकांशी म्हणजेच पर्टिक्युलरली एका व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाशी आहे. कारण की स्वातंत्र्य कशासाठी दिलेलं, व्यक्तीला कशासाठी देण्यात आलेले आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी. व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला स्वातंत्र्य दिलं परंतु त्यावर काही शासनाने किंवा त्यातील शासन संस्थेने काही मर्यादा आहे. तो आपल्या स्वतःच्या मनमर्जीने वागू शकत नाही. म्हणून तुम्हाला 6वा पॉईंट दिलेला आहे की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. म्हणजेच काय, कोणताही व्यक्ती आपल्या स्वतःच्या मर्जीने वाटेल तसं वागू शकत नाही. त्याला स्वतःचं स्वातंत्र्य उपभोगताना त्या शासन संस्थेच्या कायद्यावर बोट ठेवूनच स्वतःचा स्वातंत्र्य उपभोगा लागत असते. म्हणून 7वा पॉईंट तुम्हाला दिलेला आहे की कायदा ही स्वातंत्र्याची पहिली अट आहे. क्लिअर. त्यानंतर 8वा पॉईंट तुम्हाला दिलेला आहे की अनुचित बंधनाऐवजी उचित बंधने म्हणजे स्वातंत्र्य. बंधने आहेत. एखाद्या शासन संस्थेने सांगितलेले आहे की गावाच्या बाहेर कुणीही जाणार नाही. गावाच्या बाहेर कुणीही जाणार नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या गावामध्ये आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करेल. काही गोष्टी उपलब्ध राहतील, काही गोष्टी नाही राहतील. काही गोष्टीसाठी आपल्याला आपल्या गावाच्या बाहेर जायला लागेल. म्हणजे अनुचित बंधन झालं. उचित बंधन जे समाजामधल्या त्या राज्यामधल्या व्यक्तीला हितकारक असेल अशा गोष्टी शासनाने व्यक्तीला प्रोव्हाइड करावं, त्या जनतेला द्यावा. म्हणून 8वा पॉईंट सांगत आहे की अनुचित बंधनाऐवजी म्हणजेच खराब कायद्याऐवजी तुम्ही चांगले कायदे, चांगले बंधनामध्ये लोकांना ठेवा. म्हणजे स्वातंत्र्य देता तुम्ही एखाद्या व्यक्तीला, ओके, स्वातंत्र्य देता आपला एखादा स्वातंत्र्य आहे जसं धर्मनिरपेक्षतेचं स्वातंत्र्य आपण पकडला, मूलभूत अधिकारामधला आपला भारतीय संविधानाचा स्वातंत्र्य आहे धर्मनिरपेक्षतेचा. आपला वाटेल तसं कोणताही अधिकार, कोणताही धर्म आपण स्वीकारू शकतो, त्याग करू शकतो. परंतु तो त्याग करताना आणि स्वीकारताना आपण कोणावरही जबरदस्ती करू शकत नाही. कोणावर जोर जबरदस्ती करू शकत नाही की तू मुस्लिम धर्म स्वीकार, तू हिंदू धर्म स्वीकार, तू ख्रिश्चन धर्म स्वीकारा म्हणून. म्हणजेच काय, हे एक उचित बंधन आहे, हे अनुचित बंधन नाही. क्लिअर. हे अनुचित बंधन आहे की तुम्ही जबरदस्ती करणं, हे अनुचित बंधन आहे.
परंतु कोणता व्यक्ती आपल्या मताने जर कोणता धर्म स्वीकारत असेल हे उचित बंधन आहे. त्यानंतर 9वा पॉईंट वैशिष्ट्य काय म्हणत आहे स्वातंत्र्याचे, स्वातंत्र्याचा संबंध राज्याच्या सत्तेशी असतो. स्वातंत्र्याचा संबंध राज्याच्या सत्तेशी असतो असं का म्हटलेलं आहे, कारण की हे स्वतः स्वातंत्र्य जे चालवणारा व्यक्ती तो असतो, तो सत्ताधारी व्यक्ती असतो, तोच कायद्याचा नियम कायदा काढत असतो, व्यक्तीपर्यंत पोहोचवित असतो. म्हणून सांगितले की स्वातंत्र्य संबंध राज सत्तेशी असतो. हे झाले तुमचं 8-9 पॉईंट स्वातंत्र्याच्या वैशिष्ट्याचे. ओके, त्यानंतर आपल्याला पाहायचे आहे स्वातंत्र्याचे महत्त्व, की आपल्याला जेव्हा राज्य अस्तित्वात येत असते आणि तर राज्य अस्तित्वात येण्यासाठी जेव्हा स्वातंत्र्य महत्त्वाचं असते, जेव्हा स्वातंत्र्य महत्त्वाचं असते तेव्हा काय केले जात असते. स्वातंत्र्य जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हा त्या काळामध्ये त्या राज्यामध्ये काही काही डेव्हलपमेंट झालं. हे संपूर्ण गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. व्यक्तीचा डेव्हलपमेंट झाला, शिक्षण घ्यायला लागले, सर्वांना समान प्रमाणात शिक्षण घ्यायला लागले, लोकशाही प्रस्थापित झाली, असे विविध गोष्टी स्वातंत्र्यामध्ये अस्तित्वात आल्या. तर आपण बघूया स्वातंत्र्याचे महत्त्व. पहिला आहे व्यक्तीचे अस्तित्व. व्यक्तीचे अस्तित्व म्हणजेच काय, स्वातंत्र्य व्यक्तीचे अस्तित्व म्हणजे काय, तर व्यक्तीला जगण्यासाठी काही मूलभूत अधिकार द्यावा लागत असते. आणि अधिकार का बरं द्यावा लागत असते, त्यांचा व्यक्तिगत जीवनाचा विकास करण्यासाठी. आधुनिक काळामध्ये काय होतं, तर त्या प्राचीन काळामध्ये एखादा देश दुसऱ्या देशावर अतिक्रमण करत असे, आक्रमण करत असे, त्याला आपल्या अधिकाराखाली ठेवत असे, अत्याचार, गुलामगिरी यामधून त्याला सुटका मिळत असे. यानंतर त्याला सुटका मिळाली, स्वातंत्र्य प्राप्त झाले. म्हणून व्यक्तीचे अस्तित्व कसे काय आले स्वातंत्र्यामध्ये ते आपल्याला अभ्यासायचे आहे. तर बघूया आपण काय दिलेलं आहे, तर व्यक्तीचे अस्तित्व स्वातंत्र्याशिवाय व्यक्तीला स्व अस्तित्वाची जाणीव होत नाही. व्यक्ती आहे, जिवंत आहे, परंतु त्याला स्वातंत्र्यच नाही कसल्या का कोणती गोष्ट करायची, तर तो जगूच शकत नाही. म्हणजे जसा आपला बोलत आहे की आपण श्वासाशिवाय आपला जे शरीर आहे तो जिवंत राहू शकत नाही, डिपेंड आहे एकामेकावर. त्याच पद्धतीने व्यक्तीला व्यक्तिगत जीवन जगण्यासाठी, त्याचा विकास करण्यासाठी त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये स्वातंत्र्याला महत्त्व देण्यात आलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनामध्ये स्वातंत्र्य ही एक लोकप्रिय बाब आहे. आणि तो स्वातंत्र्य व्यक्ती आपला सर्वात पवित्र, सर्वात श्रेष्ठ असा अधिकार मानत असतो. कारण काय, तर प्राचीन काळामध्ये व्यक्तीला एखादा देश त्या व्यक्तीवर अत्याचार, अन्याय करत असे. आणि जेव्हा स्वातंत्र्य जेव्हा शब्द आला तर ह्या सर्व गोष्टीपासून त्याला काय, तर सुटका प्राप्त झाली. आणि यामध्येच व्यक्तीच्या अस्तित्व येत असते. म्हणजे जेव्हा स्वातंत्र्य होतो, जेव्हा स्वातंत्र्य मिळतो तेव्हा वास्तविकपणे व्यक्तीच्या अस्तित्व येत असतो. म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण काय म्हणलेलं लक्ष द्यायचं. म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण काय म्हणतात की स्वातंत्र्य कोणत्याही ध्येयाच्या प्राप्तीचे साधन नसून स्वतःचे सर्वोच्च ध्येय आहे. म्हणजे कोणी स्वातंत्र्य देईलच तेव्हा आपण स्वतंत्र होऊ. आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वपल्ली राधाकृष्ण काय म्हणतात, स्वातंत्र्य कोणत्याही ध्येयाच्या प्राप्तीचे साधन नसून स्वतःचे सर्वोच्च ध्येय आहे. म्हणजे मला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे हा सर्वात प्रथम श्रेष्ठ पहिला हा आपला एक ध्येय असायला पाहिजे, हा सर्वात प्रथम आपला एक एम असायला पाहिजे, असं कोण म्हणत आहेत, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. अशा पद्धतीनं राज्यामध्ये जेव्हा स्वातंत्र्य प्राप्त होतो तर व्यक्तीचे अस्तित्व प्राप्त होत असते. हा आहे स्वातंत्र्याचा महत्त्वाचा पहिला पॉईंट. त्यानंतर आपल्याला दुसरा पॉईंट पाहायचा आहे की व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास.
व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास. जेव्हा स्वातंत्र्य मिळत असतो आणि त्या स्वातंत्र्यामध्ये व्यक्तीचा जेव्हा सहभाग होत असतो तर त्यामध्ये तो व्यक्ती आपला समाजाचा आपला स्वतःचा सर्वांगीण विकास करत असतो. म्हणून दिलेलं आहे की स्वातंत्र्याशिवाय व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास होऊ शकत नाही. एक हात पाय नसेल तरी चालते, पण माणसाला काही स्वातंत्र्य नसतील तर तो स्वतःचा व्यक्तिमत्वाचा विकास करू शकत नाही. व्यक्तिगत महत्वाचा विकास म्हणजे काय, तर स्वतःचा विकास करू शकत नाही. ओके, व्यक्तीवर बंधने असतील तर त्याला आपल्या इच्छेनुसार कार्य करण्यास स्वातंत्र्य नसेल, अशा वातावरणात व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. प्राचीन काळामध्ये जसा व्यक्तीवर काही बंधने होत होते, तुम्ही आपल्या मर्जीने वागू शकत नाही, आपल्या मर्जीने व्यवसाय करू शकत नाही, शिक्षण असेल शिक्षित असेल तरी पण त्याला उच्च पद मिळू शकत नाही. अशा वातावरणामध्ये असा वातावरण जेव्हा निर्माण होतो तर व्यक्तीचा व्यक्तिमत्वाचा विकास होऊ शकत नाही. आणि ज्यामध्ये स्वातंत्र्य अस्तित्वात येत असते तर त्याच वेळेस व्यक्तीचा व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. म्हणून बोललेलं आहे की स्वातंत्र्याशिवाय व्यक्तीचा व्यक्तिमत्वाचा विकास होऊ शकत नाही. ओके, त्यानंतर आपण पाहू थर्ड पॉइंट, समाज सुधारणा. यामध्ये काय सांगितलेलं आहे, समाज सुधारण्यासाठी प्राचीन काळामध्ये जेव्हा स्वतंत्र राज्य अस्तित्वात आलं, परंतु शासन संस्था कशा पद्धतीने चालवायची, दास प्रथा जेव्हा होती, ओके, गुलामगिरी पद्धती होती, स्त्रियांना अधिकार नव्हते, विधवा पुनर्विवाह नव्हता, विधवा स्त्रियांना छळ पद्धतीने दुष्ट नजरेने पाहायची पद्धत होती. या सर्वांना मात करणारे व्यक्ती म्हणजे कोण, तर राजाराम मोहन राय पासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावरकर, महात्मा गांधी या सर्वांनी आपला जीवाचा अतोनात प्रयत्न करून एक समाज सुधारणामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण वाटा दिलेला आहे. स्वातंत्र्य जेव्हा आला म्हणून बोलले की सामाजिक जीवनाच्या प्रारंभिक व्यवस्थेत व्यक्ती स्वातंत्र्याला कोणताही वाद नव्हता. म्हणजे स्वातंत्र्य जेव्हा अस्तित्वात आलंय ते पण व्यक्ती स्वातंत्र्य कशा पद्धतीने जगायचं हा कोणालाही माहीत नव्हता. गुलाम म्हणून व्यक्तीला समाजात वागणूक दिली जात होती, तरी पण गुलाम म्हणूनच व्यक्तीला समाजामध्ये वागणूक दिली जात होती. कारण काय, तर तो अंधश्रद्धेमुळे इतरांचा दास होता, अंधश्रद्धा होती त्या आपल्या भारतामध्ये, आणि आत्ताही आहे. म्हणून आपल्यावर कोणता दुसरा व्यक्ती आपल्यावर हक्क गाजवीत असतो, परंतु त्या अंधश्रद्धेतून थोडा बहुत बाहेर काढण्याचा प्रयत्न काही महान थोर पुरुषांनी केली. त्याने आपल्याला कळवून दिले की तुम्हाला स्वातंत्र्य आहे आणि तुम्ही स्वतःचा व्यक्तिमत्वाचा विकास तुम्ही स्वतः करा, तुम्हाला तेव्हा अधिकार देण्यात आलेला आहे. क्लिअर, हाच आहे स्वातंत्र्याचा महत्त्व म्हणला सामाजिक सुधारणाचा पॉईंट. त्यानंतर आपण चौथा पॉईंट पाहू. स्वातंत्र्याचे महत्त्व म्हणला चौथा पॉईंट काय, राज्यासाठी आधारभूत. म्हणजेच काय, तर राज्यासाठी आधारभूत तत्व कोणतं आहे, तर स्वातंत्र्य. आता राज्यासाठी आवश्यक स्वातंत्र्य आधारभूत तत्व स्वातंत्र्य का सांगितलेलं आहे, राज्य अस्तित्वात आहे परंतु त्यामध्ये स्वातंत्र्य नसेल, जनता आहे, जनताने एखाद्या व्यक्तीला शासन संस्था आणि तो कार्यभार पाहण्यासाठी निवडून दिलेला आहे, परंतु तो व्यक्ती त्या जनतेला त्या लोकांना स्वातंत्र्य देत नसेल, स्वतःचं व्यक्तिगत जीवन जगण्याचा, मूलभूत अधिकारांचा, दैनंदिन काही गोष्टींचा, छोट्या मोठ्या गोष्टींचा, किंवा त्यांची काही फरमाईश असतील, काही अडचणी असतील, त्याला ऐकून घेत नसेल, तर त्याला आपण स्वातंत्र्य म्हणू शकत नाही. एखादा राज्य आहे तर राज्यामध्ये स्वातंत्र्य आणि सार्वभौम जेव्हापर्यंत राहू शकत नाही, जेव्हापर्यंत असत नाही, तेव्हापर्यंत त्यामध्ये व्यक्ती हा स्वतःचा विकास करू शकत नाही.
म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे की राज्यासाठी आधारभूत तत्व काय आहे, तर स्वातंत्र्य. ज्याप्रमाणे प्रत्येक मनुष्यात स्वातंत्र्य आवश्यक व प्रिय असते, त्याचप्रमाणे राज्यालाही स्वातंत्र्य आवश्यक व प्रिय आहे. म्हणजे ज्या पद्धतीने माणसाला व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनासाठी, व्यक्तिगत विकासासाठी स्वातंत्र्य आवश्यक आहे, त्याच पद्धतीने त्या राज्यालाही देखील आपलं स्वातंत्र्य होण्यासाठी, आपले वाव करण्यासाठी, आपला विस्तार करण्यासाठी स्वातंत्र्य आवश्यक आहे. म्हणून सांगितलं आहे की राज्यासाठी आधारभूत तत्व काय, तर स्वातंत्र्य. शेवटचा आणि महत्वाचा पॉइंट काय आहे, तर लोकशाही शासनाचा आधार म्हणजे स्वातंत्र्य. भारतामध्ये लोकशाही शासन पद्धती आहे आणि जगातला सर्वात मोठा संविधान आपल्या भारताला लाभलेला आहे. लोकशाही शासन व्यवस्था असल्यामुळे आपल्याला काही मूलभूत अधिकारांमध्ये स्वातंत्र्य देखील दिलेलं, काही मूलभूत अधिकार प्रोव्हाइड केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार देखील देण्यात आलेला आहे. संपूर्ण अधिकार तुम्हाला, मूलभूत अधिकार भारतीय संविधानामध्ये कलम 12 ते 35 मध्ये तुम्हाला नमूद करण्यात देण्यात आलेलं आहे. तर त्यामध्येच काय, तर स्वातंत्र्य म्हणजे लोकशाहीचा कणा, ज्याशिवाय आपण उभा राहतो आणि आपला पाठीचा कणा तुटला तर आपण उभा होऊ शकत नाही. त्याच पद्धतीने अगर लोकशाही शासन पद्धतीमध्ये अगर स्वातंत्र्य नसेल, सार्वभौम नसेल, तर त्याला आपण लोकशाही शासन व्यवस्था बोलू शकत नाही. कारण की त्याशिवाय त्या राष्ट्राची शासन व्यवस्था योग्य पद्धतीने, सुरळीत पद्धतीने, चांगल्या पद्धतीने चालू शकत नाही. म्हणून म्हणलेलं आहे की लोकशाही शासन पद्धतीत शासनकर्ते शासन कारभारासाठी लोकांना जबाबदार असतात. म्हणजे जे लोकशाही पद्धतीमध्ये जे शासनकर्ते असतात ते लोकांना जबाबदार असतात, कारण त्यांची निवड लोकशाही पद्धतीमध्ये जनता करून देत असते, लोक करून देत असतात. त्यामुळे स्वातंत्र्याचा आविष्कार लोकशाही शासन पद्धतीत चांगल्या प्रकारे होते. कारण काय आहे, कारण की जो शासन व्यवस्था लीड करणारा जो व्यक्ती असतो, त्या व्यक्तीला लोकशाही शासन पद्धतीमध्ये जनताद्वारे ते निवडून दिलेला जात असतो आणि त्याद्वारे तो व्यक्ती संपूर्ण देशाच्या, संपूर्ण राज्याच्या किंवा आपल्या शासन कारभाराच्या लोकांच्या हिताचे कार्य करत असतो. कारण त्या याच्यामध्ये त्याला लोकशाही शासन पद्धतीमध्ये तेव्हा त्याला स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे, जनतेला स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. म्हणून सांगितलेलं आहे की स्वातंत्र्य हा लोकशाहीचा आधारभूत तत्व आहे. हे झाले तुमचे लोकशाहीचे पॉइंट्स आणि आजच्या आपण टॉपिकमध्ये अभ्यास केलेला राज्याची स्वातंत्र्याची वैशिष्ट्ये, त्यानंतर स्वातंत्र्याचे महत्त्व. स्क्रीनवर दिलेली जे PDF आहे ते तुम्हाला व्हिडिओजमध्ये खाली दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करता येईल. आपल्या सिलेबसचे व्हिडिओज नेहमीप्रमाणे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावा आणि आपल्या सिलेबसचे व्हिडिओज पाहावे. धन्यवाद. हॅव अ नाईस डे.